स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व स्पर्धांक परीक्षेसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, SBI बँकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 नवी दिल्ली, 4 बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. मुंबई येथे SBI बँकचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 2, अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 दया पवार, 2 शिवाजीराव भोसले, 3 शंकरराव खरात, 4 शंकर पाटील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 शंकरराव खरात. शंकरराव खरात हे अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम या पुस्तकाचे लेखक आहे. प्रश्न क्रमांक 3, 1906 रोजी कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 व्योमचंद्र बॅनर्जी, 2 दादाभाई नौरोजी, 3 गोपालकृष्ण गोखले, 4 जॉर्ज यूल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. 1906 रोजी झालेल्या कोलकाता येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे दादाभाई नौरोजी होते. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? ऑप्शन क्रमांक 1 संजय गांधी, 2 ताडोबा, 3 राधानगरी वन्यजीव, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राधानगरी वन्यजीव अभयारण्य. राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 4, सरिस्का हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 गोवा, 3 गुजरात, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. राजस्थान या राज्यामध्ये सरिस्का हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 महावीर स्वामी, 2 पार्श्वनाथ, 3 ऋषभदेव, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ऋषभदेव. ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर होते. प्रश्न क्रमांक 7, गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 महात्मा फुले, 3 महात्मा गांधी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 8, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल 1827, 2 11 एप्रिल 1828, 3 11 एप्रिल 1829, 4 11 एप्रिल 1830. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 11 एप्रिल 1827. 18 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. प्रश्न क्रमांक 9, माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 विनोबा भावे, 2 दादाभाई नौरोजी, 3 महात्मा गांधी, 4 महात्मा फुले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी. महात्मा गांधी यांचे माझे सत्याग्रहाचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 10, 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 1993, 2 24 एप्रिल 1994, 3 24 एप्रिल 1992, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 1993. 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटना दुरुस्ती लागू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 11, अभिनव बिंद्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट, 2 नेमबाजी, 3 फुटबॉल, 4 बुद्धिबळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजी. अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12, मानस ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 यमुना, 2 गंगा, 3 भागीरथी, 4 ब्रह्मपुत्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा. मानस ही नदी खालीलपैकी ब्रह्मपुत्रा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 13, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर, 2 बिलासपूर, 3 जयपूर, 4 कानपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जयपूर. जयपूर या ठिकाणी उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड बेंटिंक, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड कॅनिंग, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड बेंटिंक हे भारताचे पहिले
गव्हर्नर जनरल होते? प्रश्न क्रमांक 15. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ अधिक तीव्र झाली? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड बेंटिंक, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड कॅनिंग, 4 लॉर्ड मिंटो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मिंटो. लॉर्ड मिंटो या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ अधिक तीव्र झाली. प्रश्न क्रमांक 16. नीती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली, 2 मुंबई, 3 कोलकाता, 4 बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी कोणत्या वर्षी धावली? ऑप्शन क्रमांक 1 15 एप्रिल 1853, 2 16 एप्रिल 1853, 3 17 एप्रिल 1853, 4 18 एप्रिल 1853. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 18 एप्रिल 1853. 18 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी धावली. प्रश्न क्रमांक 18. जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला? ऑप्शन क्रमांक 1 लाला लजपत राय, 2 महात्मा गांधी, 3 लाल बहादूर शास्त्री, 4 पंडित नेहरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. प्रश्न क्रमांक 19. खेड्याकडे चला हा संदेश कोणी दिला? ऑप्शन क्रमांक 1 लाला लजपत राय, 2 महात्मा गांधी, 3 लाल बहादूर शास्त्री, 4 पंडित नेहरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा संदेश दिला. प्रश्न क्रमांक 20. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती, 2 पंतप्रधान, 3 उपराष्ट्रपती, 4 राज्यपाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रपतींचा महाभियोग ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? ऑप्शन क्रमांक 1 रशिया, 2 दक्षिण आफ्रिका, 3 अमेरिका, 4 कॅनडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका. अमेरिका या देशांकडून राष्ट्रपतींचा महाभियोग ही पद्धत आपण घेतली आहे. प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला तपासणी नाका म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 मेंदू, 2 यकृत, 3 मज्जासंस्था, 4 स्वादुपिंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यकृत. यकृत या अवयवाला मानवी शरीरातील तपासणी नाका असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. NaCl हे कशाचे रासायनिक सूत्र आहे? ऑप्शन क्रमांक 1 पाणी, 2 माती, 3 अमोनिया, 4 मीठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मीठ. NaCl हे मिठाचे रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 24. कोळी हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान, 2 गोवा, 3 महाराष्ट्र, 4 केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. कोळी हे लोकनृत्य महाराष्ट्र या राज्याचे आहे. प्रश्न क्रमांक 25. पुणे बारामती या मार्गादरम्यान कोणता घाट लागतो? ऑप्शन क्रमांक 1 चंदनापुरी घाट, 2 देवा घाट, 3 बोर घाट, 4 आंबा घाट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 देवा घाट. पुणे बारामती या मार्गादरम्यान दिवा घाट लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.